हर हर महादेव। हनुमान सेवा शिविर गुजरात फरियाद का भावनगर सौराष्ट्र इनका अखाड़ा है। ही जी ड्रम ठेवल्यात ना याच्यात लोक विकत घेणार आहे आणि गंगेचं पाणी घेऊन जाणार। आपल्या घरामध्ये काही किंवा वास्तुक शांती ह्या गोष्टी असत नाही, तो गंगेचं पाणी घेऊन जातात लोक। त्रिवेणी संगम गंगा जमुना सरस्वती यांचा त्रिवेणी संगम आहे इथं प्रयागराजला, आणि तिथलं पाणी नेण्यासाठी असं प्लास्टिकच्या बाटल्या किंवा ड्रम याच्यामध्ये पाणी नेतात। आपल्याकडे इथं गुटखा बघा, विमल आमकं तमकं सगळं कसं ओपनली विकलं जातं, इथं काय बंदी नसेल मला वाटतं। हळदी कुंकू सगळे कटलरीचं साहित्य सगळं मिळतं। आणि हा जो आखाडा आहे रामबल्लभ आरंभ कुंज जानकी घाट अयोध्येचा आखाडा आलेला इथं राजकुमार दास महाराजाचा। माणसाने चालणं सायकल रिक्षा बऱ्याच होत्या पहिल्या, आता थोड्याशा त्या स्कूटरच्या ज्या रिक्षा आहेत या अशा यांचा वापर जास्त होतोय, आता इलेक्ट्रिक आहेत। आता ही सगळी लोक गंगा स्नानासाठी घाटाकडे चाललेली आहेत त्रिवेणी संगमला। आणि आपण हा जो एरिया आहे 24 किलोमीटरपर्यंत सगळे आखाडे सगळे साधू सगळी माणसंच आहेत असा विषय। हा एरिया सगळा, ह्या ज्या लोखंडी शीट आहेत, शीट म्हणजे पत्रे आहेत लोखंडी सपाट, इतका अफाट खर्च आहे योगीचा काय सांगायचं तुम्हाला। नळ सुद्धा 2.5 लाख आहेत नळ पाण्याचे, ती बी शुद्ध पाणी पिण्याची। जेवण फ्री, राहण्याचे पंडाल म्हणतात त्याला, तर राहण्याचं मांडव मोठमोठं फ्रीमध्ये आहे। इथं आला इथं येऊस तर त्रास आहे, इथं आल्यावर त्रास नाही अजिबात असा विषय। त्यामुळे तुम्ही ना 2-4 जणांचा ग्रुप करून या सनातन हिंदू असताल तर, आणि 100% हे जे पवित्र स्नान आहे त्याचा हे करा, कारण 140 वर्ष काय आपण पुढे जगू शकत नाही असा विषय। शंख माळा चप्पल माळा आखाडा बघा, मध्य प्रदेशचा आखाडा आला इथं, जिल्हा नरसिंहपूर मध्य प्रदेश। साकेत धाम आश्रम बेडा भक्तमाल राजस्थानचा आखाडा आहे। किती मस्त बनवले बघा त्यांनी पंडाल, आतमध्ये लाइटिंग बिटिंग सगळं व्यवस्थित टकाटक मध्ये एकदम। आणि हे आपलं योगीचा खर्च आहे बघा सगळा। ट्रॅक्टर आहेत असे, एकाचे टेलर आहेत ना, जरा वेगळी स्टाईल आहे टेलरची। हे खालच्या लोखंडी शीट आहेत या टाकलेल्या लाखो टन, ते धुण्यासाठी हे पाणी पडते बघा इथं असं आहे। सगळ्या साधू महाराजांच्या गाड्यांचा कलर बघा, आपल्याकडे पांढरं म्हणजे लय स्वच्छतेचा प्रत्येक समाज जातं, पांढरा कलर गाडी महाराष्ट्राच्या वापरतात। इथे सगळ्या बाजूला कलरच्या गाड्या आहेत, बीपीच्या नाहीत साधू महाराजांच्या। सेक्टर 5च्या चौफेले आम्ही, आणि एका पंडालाची जे बनवले मंडप त्याला पंडाल म्हणतात तिथं, त्याची प्रतिकृती बघा कशी बनवली त्यांनी। तिरंगा लावलाय सगळ्यात वर, आणि फायटर जेट आहे त्याची प्रतिकृती बनवली आहे। आपल्या हनुमान राया दिसले तुम्हाला, रामानंदाचार्य मठ, आणि इथं भारतीय श्री त्यागी भक्तमाल बडा आखाडा धाम वृंदावन आलेला आहे हा आखाडा। अशा मुली महिला इथं माळा विकतात। ओ रेट विचारा त्यांना, रेट झंडा इत्यादि लेकर के यज्ञशाला में अविलंब पहुंचे। 50 रुपये रेट आहे या माळेचा, 250 रुपये। रुद्राक्ष ये रुद्राक्ष वाला है।
ये नहीं है पलाशी वाला। किधर गए आप लोग? वेशिवर इंदौर। इंदौर, तो आपका वीडियो मध्य प्रदेश इंदौरची महिला आहे। मैं नहीं मोनी नहीं से आए। वो उतने वायरल हो गए पूरे देश में, मालूम क्या आपको? देश में वायरल हो गई। और उनकी आंखें भी बहुत खूबसूरत है। बहन है वो। उनके मेरी बहन है उनका नाम क्या है? मोनू नहीं से। मोनू निशा, जो वायरल गर्ल है उनकी ये बहन है। आपका नाम क्या है आपका? जानवी। हाँ, इनका नाम जानवी है। ये भी कोई कम खूबसूरत नहीं है। हाँ तो नहीं खरीद के लाते हैं हम भी। अच्छा अच्छा, ये मोती वाला ये दो मुखी का रुद्राक्ष है। दो मुखी रुद्राक्ष। त्याची उसकी कीमत ज्यादा रहेगी ना? ले जाओ वापस। इसको भी वायरल नहीं कर दो यार इतना मामा। हाँ? इसको भी वायरल कर दो। आप कहाँ से, केन्या से हो क्या? सबको इसको वायरल कर रहे हैं। क्या क्या नाम है आपका? विक्की, कहाँ से आए हो? पुराने एमपी खरगोन जिला। एमपी। आप भी बेचते हो ये? ठीक है, ये आपकी बहन है? हाँ, ये भाई बहन है, माला बेचते हैं। तुम बेचने के लिए धंधा होता है ना, ये बिकती है ना वैसे? ठीक है ठीक है, सही बात। आप भी बोली करवा दो तुम्हारे हाथ की। वो करेंगे ना। हम इसको वायरल करेंगे अभी। आप, यूट्यूबर है। मैं हूँ। इनकी बहन इतनी बहुत बड़ी स्टार बन गई, मालूम आपको? ऐश्वर्या राय बनने का है मामा। अभी आप वायरल हो गए ना तो खुद का यूट्यूब चैनल बना लेने का। आप इसके बेच के अगर 500 कमाते होते ना तो यूट्यूब से आपको 2000 रुपए मिलेंगे। खुद का यूट्यूब चैनल है आपका? आपका यूट्यूब चैनल है खुद का? मोबाइल तो रखती है ना आप एंड्रॉइड? तो चालू हाँ, तो आप अगर वायरल हो गई तो बनाने का, ये मेहनत की कमाई है। हाँ क्या है? चल संगमावरची परिस्थिती अगोदर रस्ता बनवलेला आहे योगी सरकारने असा, आणि लोक स्नानासाठी चालले तिकडे। आता थोडं जवळून जायचा प्रयत्न करू। लोक अमृत स्नान कसं करतात, संगम गंगा स्नान, आणि ही आपली जमीन आपल्याकडची आणि इथली यात फरक तुम्हाला सांगतो बघा। पांढरी पांढरी वाळू ही अशी, इकडं जमीन पण पांढऱ्या कलरची आहे। त्याच्यामध्ये स्नानासाठी सगळे लोक आलेत। आता मध्ये आधी आलं ना गर्दी नाही। ते 4 जे दिवस आहेत मेन, त्या 4 दिवसात शक्यतो त्या दिवशी करोडो लोक एकत्र येतात। चेंगरीचा चान्सेस असतात, रिस्कमध्ये थोडं म्हणजे, तसं काय नाही। पण ते 4 मेन जे स्नान आहे, शाही स्नान, ते सोडून जर मध्ये आलं ना तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही, काय नाही। पण तुम्ही याच, असं माझं म्हणणं आहे। नदीत महिला बापरे पडली ती पाण्यात अशा प्रकारे। आणि पाणी लोकांना वाटत असेल गाण अजिबात नाही पाणी। 30% थोडं गढूळ आहे। आता एवढी लोक हे करणार, पण अजिबात गाण नाही। तसं कचरा ही करायला किंवा ही करायला हो का, सगळी लगेच तजवीज प्रत्येक ठिकाणी केलं आहे। हे निळी जी बॅरिकेड दिसते ह्याच्या पलीकडे कोणाला जाऊन देत नाही, पाण्याच्या प्रेशर कोण म्हणजे बुडल म्हणून। पण या ठिकाणी तुम्ही असं स्नान करू शकता, काहीच अडचण नाही। आणि हे ड्रम आणलेत हे नेण्यासाठी पाणी आपापल्या कार्यक्रमासाठी, मुला मुलींची लग्न असतील, कोणाचा काही विषय असेल, गंगेचं पाणी त्रिवेणी संगमावरचं काय चीज आहे की ज्याला अनुभव त्याला अनुभव आहे, असा विषय। मंत्रपठण चालू आहे बघा इथं, काही सिद्धी काही विधी अशा प्रकारे इथं केलं जातात। आणि लाईफ गार्ड इतकी बघा 24 किलोमीटर पण अशा प्रकारे नाव 2 जण, परत इथं हे झेंडे लावलेले आहेत, नाव 2। ही योगीची सुरक्षा व्यवस्था आहे सगळी, खतरनाक एकदम। त्यामुळं काही करा, हर हर महादेव 100% येण्याचा प्रयत्न करा प्रयागराज। रामकृष्ण हरी माऊली।